नमस्कार, सावी रेसिपीजमध्ये आपले मनापासून खूप स्वागत आहे। आजपासून आपण आपली टिफिन सिरीज चालू करणार आहोत। त्यातील पहिला भाग आज आपण पाहणार आहोत। रेसिपी खूप सोपी आहे, मुलांना आवडणारी आहे। व्हिडिओला सुरुवात करूया। तर सर्वप्रथम इथे एक मोठा बटाटा उकडून किसून घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चम्मच धनेपूड, अर्धा चम्मच लाल तिखट, पाव चम्मच हळद, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर टाकून काट्याने किंवा हाताने हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि याचे 2 भाग तयार करून ठेवायचे आहे। आता नॉर्मल पोळ्याला जी कणिक आपण वापरतो ना, तीच कणिक इथे घेतलेली आहे। तर त्यातील एक छोटा भाग घेऊन त्याची गोल अशी वाटी तयार करून घ्यायची आहे, जशी आपण पुरणासाठी करतो ना, अगदी तशीच। आणि या वाटीमध्ये बटाट्याचे जे सारण आपण तयार केलेले आहे ते टाकून व्यवस्थित याच्या कडा बंद करून घ्यायच्या आहे, जेणेकरून यातील सारण बाहेर येणार नाही। तर उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आलेल्या आहे आणि सुट्ट्या संपल्या म्हणजे मुलांची शाळा चालू होणार आहे आणि रोज टिफिनमध्ये काय द्यावं ना, हा प्रश्न प्रत्येक आईला पडलेला असतो। तर त्यासाठी आपण ही टिफिन रेसिपी सिरीज चालू केलेली आहे। यामध्ये रेसिपी तुम्हाला बऱ्याच बघायला भेटणार आहे आणि सोप्या, पटकन होणाऱ्या आणि मुलांना आवडणाऱ्या असणार आहे। तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा व सोबतचे बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून नवनवीन रेसिपींचे अपडेट तुम्हाला वेळोवेळी भेटत राहतील। तर सारण भरून आपण यावर थोडेसे पीठ टाकून पहिले हाताने प्रेस केलेलं आहे, म्हणजे त्याच्या कडापर्यंत हे सारण संपूर्ण पोहोचलेलं आहे आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटण्याने लाटून घ्यायचं आहे, म्हणजे हा पराठा करताना ना फुटणार नाही। तर आता तवा गरम केलेला आहे आणि यावर थोडेसे तेल टाकून पराठा आपल्याला एका साइडनं लालसर रंगावर छान भाजून घ्यायचा आहे। आता दुसऱ्या साइडने सुद्धा तेल टाकून किंवा बटर किंवा तूप, मुले जे काही खात असतील ना ते टाकून हा पराठा खरपूस रंगावर भाजून घ्यायचा आहे। पराठा अगदी सोपा आहे आणि मुलांना रोज भाजी पोळी खाऊन कंटाळा येतो। टिफिनमध्ये रोज रोज ते पाहून मुले टिफिन खात नाही। तर अशा प्रकारे टिफिन तयार करा, मुले नक्कीच खातील। तर आता हा पराठा संपूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि याचे पिझ्झा कटर असला तर त्याने किंवा चाकूने सुद्धा असे 4 भाग कट करून घ्यायचे आहे, म्हणजे मुलांना दिसायलाही ते छान दिसेल आणि पाहूनच मुले पराठा खातील। तर आता टिफिनमध्ये भरताना हा पराठा संपूर्ण थंड होऊ द्यायचा आणि नंतरच तो टिफिनमध्ये भरायचा, म्हणजे त्याला घाम येणार नाही। तर आता टोमॅटो सॉस बरोबर हा टिफिनमध्ये मी पराठा देत आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट जरूर करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।